आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एसटी संदर्भात एक महत्त्वाची बातमी। एसटीची भाडेवाढ गेल्या आठवड्यामध्ये जाहीर करण्यात आली होती आणि त्यावर आज विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला। या सगळ्या घडामोडींनंतर एसटीची भाडेवाढ ही मागे घेतली जाण्याची शक्यता आहे। 14.5% इतकी एसटीच्या तिकीट दरामध्ये वाढ करण्यात आली होती। गेली अनेक वर्ष एसटीच्या तिकीट दरात वाढ करण्यात आली नव्हती, त्यामुळे ही वाढ करण्यात आली असा दावा एसटी प्रशासनाकडून केला जात होता। मात्र आज विरोधकांनी विशेषतः छत्रपती संभाजीनगरमध्ये अंबादास दानवे यांनी या विरोधात आंदोलन केलं आणि त्यांनी ही दरवाढ मागे घेण्याची मागणी केली। कारण असं दिलं की खात्याच्या मंत्र्यांना याची काही माहिती नाही आणि सचिवांनी आपल्या स्तरावर याचा निर्णय घेतला आणि विशेषतः प्रश्न हा होता की जर एसटी फायद्यात आहे असं सांगितलं जात होतं तर दरवाढ का। प्रवीण मुधोळकर आपले प्रतिनिधी या संदर्भात आणखी माहिती आपल्याला देतील। प्रवीण, एसटीच्या बाबतीतला निर्णय हा फक्त 3-4 दिवसातच मागे घेण्याची नामुष्की सरकारवर का आली? यात सर्वात मोठी बातमी अशी आहे की सरकार आता विचार करत आहे की एसटी भाडेवाढ मागे कशी घेतली जाईल। याच्यात त्रिस्तरीय विचार सरकारनं केलेला आहे। एक याच्यात प्रश्न असा आहे की माल वाहतूक सध्या सुरू करण्यात आली होती, पण माल वाहतुकीतून तितकं उत्पन्न मिळालं नाही आणि काही एसटीच्या बसेस कन्वर्ट करण्यात आल्या होत्या ट्रकमध्ये। दुसरा विषय राहिला, अनेक बसेसवरती पोस्टर लावले जातात, जाहिराती लावले जातात, पण ती पण योजना फेल पडली आणि त्याही योजनेमधून काही पैसे एसटी महामंडळाला मिळाले नाही। आता नव्या सरकारनं म्हणजे देवेंद्र फडणवीस 3.0 या सरकारनं असं जवळजवळ निश्चित केलं आहे की महाराष्ट्रामध्ये एसटी महामंडळाच्या जमिनी ज्या आहेत, म्हणजे नागपूर पासूनच नव्हे तर सिरोंचा गडचिरोली पासून ते बांद्र्यापर्यंत ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज डेव्हलप केल्या जातील। म्हणजे नाशिकचं तुम्हाला उदाहरण माहित असेल की ठक्कर बस स्टँड आहे किंवा नागपूरमध्ये काही प्रॉपर्टीज यापूर्वी डेव्हलप करण्यात आल्या, तशा प्रॉपर्टीज डेव्हलप करून त्यातून पैसे उभारून नंतर एसटी मधली तूट भरून काढली जाईल आणि ही जी आता जो निर्णय घेण्यात आलाय सरसकट 15% वाढ जी झालेली आहे ती मागे घेतली जाईल। त्यामुळे सूत्रांची अशी माहिती आहे की एसटीची भाडेवाढ मागे घेण्यासाठी एसटीच्या ज्या प्रॉपर्टीज आहे त्या प्रॉपर्टीज काही त्यातल्या प्रॉपर्टीज डेव्हलप करून ही तूट जी आहे भरली जाईल। म्हणजे जिल्ह्यांमध्ये एसटी साठी ज्या मोठमोठ्या जमिनी आहेत त्यांचा विकास करून एसटीची तूट भरून काढली जाईल असा एक नवा प्रस्ताव सरकारच्या मनात असल्याचं कळतंय। अर्थातच याबाबत अजूनही कोणतंही अधिकृत वक्तव्य आलेलं नाही। धन्यवाद प्रवीण या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।